सिद्धेश्वर महाराज संस्थान कोंडाळा झांबरे. आज आपण येथे आलेलो आहोत. इथे 35 वर्षापासून अखंड सप्ताह चालू असतो. त्या संदर्भात आपण येथील 35 वर्षापासून जे नियोजन करते आहेत वसंत शास्त्री बुंदे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. बुंदे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ते आपल्याला सांगणार आहेत की 35 वर्षापासून आपण कसं कसं नियोजन करता आणि काय काय नियोजन केले आतापर्यंत, दरवर्षीपर्यंत या वर्षी पण. कोंडेश्वर भगवान की जय. मागील 35 वर्षापासून या वर्षीचं हे कोंडेश्वर महादेव संस्थान या संस्थानचा 35वा वार्षिक शिवरात्री महोत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने गावातील समस्त मंडळी मिळून साकार करत आहेत. 1992 पासून हा सप्ताह मी आरंभ केला. सुरुवातीला या ठिकाणी संस्थांचा जास्त विकास नव्हता, परंतु माझ्या लक्षात आलं की कुठंतरी इथं एखादा सभागृह व्हायला पाहिजेत किंवा अजूनसुद्धा मोठमोठे कामं व्हायला पाहिजेत, जेणेकरून गोरगरिबांचे इथं लग्नही होतील, आध्यात्मिक कार्यक्रमसुद्धा त्यांना करता येतील आणि मोठमोठे कीर्तनंसुद्धा त्यांना ऐकून आध्यात्मिक ज्ञानामध्ये आपली प्रगती साधता येईल. अशा प्रकारे नियोजन डोक्यात ठेवून 1992मध्ये कोंडेश्वर महादेव संस्थांचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आरंभ केलेला हा सप्ताह अविरतपणे अखंडपणे कोरोना काळातही सुद्धा 5 लोकांनी मिळून का होईना, परंतु या संस्थानामध्ये या कोंडेश्वराच्या वार्षिक महाशिवरात्री कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता येऊ दिली नाही. या कोंडेश्वर संस्थांचा पौराणिक महत्त्व सांगायचं झालं, यत्र कुंडेश्वरो देवो नरकेशस तथैवच उभौ दर्शन मात्रेन जनानां मुक्तिदायक. कोंडाळा या गावामध्ये भगवान श्री कोंडेश्वर आणि बाजूलाच असणारं श्री नरकेश्वर असे हे 2 मंदिर आहेत. हे अतिप्राचीन काळापासून आहेत. असा याचा इतिहास आहे की असं म्हणतात, राजा हेमाद्री जेव्हा होऊन गेलेला आहे तेव्हा हे हेमाडपंथी मंदिरांची निर्मिती झालेली आहे. तेव्हापासून हे दोन्हीही मंदिर अद्ययावत या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या कोंडाळा गावाचं कोंडाळा नाव हे अपभ्रंश पडलेलं आहे. त्याचं मुळात काय असावं, भगवान कोंडेश्वराच्या समोर कुंड आहे, पाण्याचा कुंड आहे. तिथे आबाल लहान मोठे स्त्री पुरुष या ठिकाणी विशेष पर्वावर येऊन आंघोळ करतात, स्नान करतात. आणि म्हणून कुंड असल्या कारणाने कुंडालय आणि कुंडालयाचा अपभ्रंश कोंडेश्वरन, कुंडालयाचा आणि कोंडेश्वराचा अपभ्रंश गाव कोंडाळा असं पडलं असावं, असं एक आमचं मत आहे. तर अशा प्रकारे अतिप्राचीन ज्याचा इतिहास सांगता येणार नाही, परंतु मध्यभागी असणारी या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची पादुकासुद्धा या ठिकाणी विराजमान आहे. पूर्वीच्या काळापासून ज्यावेळेस भगवान दक्षिणेला गेलेत सीतामातेचा शोध घेण्यासाठी, असं आख्यायिका जुने लोक गावामधील सांगतात की भगवान श्रीराम प्रभूने या ठिकाणी दुपारची विश्रांती घेतली, म्हणून त्यांची श्रीरामचंद्र प्रभू पादुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मंदिरामध्ये आपण जेव्हा मुख्य मंदिरामध्ये जातो त्यावेळेस 2 नंदीसुद्धा आपल्याला त्यांचे सुंदर असे दर्शन होते. महादेव म्हटलं की एकच नंदी असतो सहसा, परंतु इथं आपल्याला 2 नंदी पाहायला मिळतात. आणि 2 नंदींचं दर्शन घेऊन पुढं गाभाऱ्यामध्ये महादेवाचं दर्शन होते, नंतर कोंडेश्वराचं दर्शन होते. आणि वड आणि अतिप्राचीन सुरम्य वातावरणामध्ये प्राचीन असणारं हे मंदिर डोंगरांनी, कडांनी, छोट्याशा नदींनी आणि काशीकुंड नावाचा एक नदीच्या काठावर असणारा कुंडसुद्धा आज अद्ययावत स्थितीमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. याचप्रमाणे अनेक प्रकारचे झाडं या परिसराचं नैसर्गिक सौंदर्य वाढवतात. त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि विविध प्रकारच्या सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी लोक वर्गणी देत असतात. गावकरी मंडळी त्या वर्गणीच्या माध्यमातून बांधकाम आदी करत असतात आणि बऱ्याच राजनैतिक मंडळीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी सभामंडप इत्यादी कार्य झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि वार्षिक कार्यक्रम जेव्हा होतो त्यामध्ये उत्तर भारतामधून महामंडलेश्वर लोक,
पूज्य संत या ठिकाणी येऊन आपली 7-7 दिवसपर्यंत प्रवचनरूपी आध्यात्मिक सेवा त्यांनी इथं दिलेली आहे. महाराष्ट्रामधील नामवंत असणारे कीर्तनकारसुद्धा, महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकारांचे कीर्तनं दरवर्षी इथं लोकांना ऐकायला मिळतात. अशा प्रकारचं कोंडाळा हे ग्राम वास्तविक पाहता महाशिवरात्रीच्या आनंदमय वातावरणामध्ये अगदी न्हावून निघालेलं आपल्याला पाहायला मिळते. महाशिवरात्रीला लोक इथं येतात, भगवंताचं दर्शन घेतात, कुंडालयाचं पाणी प्राशन करतात आणि आपली मनोकामना देवाला सांगतात. अशी लोकांची भावना आहे की या ठिकाणी जो कोणती आपण भावना प्रगट केली, ईश्वर त्यांची भावना निश्चितपणे पूर्ण करतो. असा हा परमेश्वर कोंडेश्वर भगवान सर्वांचे दुःख, पीडा आणि त्याला आशुतोष म्हणतात, सर्वांवर शीघ्र प्रसन्न होणारा असा हा महादेव. या महादेवाचा महाशिवरात्री महोत्सव आज संपन्न होतो आहे आणि उद्या महाप्रसादाचा मोठा दिव्य कार्यक्रम आहे. तत्पूर्वी या ठिकाणी काल्याचं कीर्तनसुद्धा आहे. हरिभक्तपरायण श्री अशोक महाराज तळणीकर यांचं सुंदर असं कीर्तनसुद्धा उद्या होणार आहे. नंतर महाप्रसाद होणार आहे. वाशिमपासून किंवा अनेक खेड्यापाड्या पंचक्रोशीमधील लोक या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. हीच या गावाची आणि संस्थांची माहिती मला जी प्राप्त आहे ती मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचे